2-3 प्रकारे अलाइनमेंट झाले अशा शेतकऱ्याची तक्रारी. आता तुम्ही ते अलाइनमेंट बघत असताना व्हेरीफाय केलं का? उदाहरणार्थ आता नांदेडगावचे शेतकरी इथं सोमनाथ जाधव शेतकरी आहे, त्यांची जमीन शिल्लक राहते. अर्धा एकर ह्या साईडला राहते ना, अर्धा एकर ह्या साईडला राहते. बापू माझी ये रबी जाती शेताला पण जातो. मला सांगा आता 1 किलोमीटर म्हणजे 1 एकर जागा शिल्लक राहते. त्यांना 5-6 एकर आहे, त्यापैकी 5 एकर ॲक्विशन उचलली. आता 1 एकर जी राहते, अर्धा एकर ह्या बाजूला आणि अर्धा एकर ह्या बाजूला. आता ती जमीन मुळे ती कशी करणार? त्या जमिनीचे बेनिफिट काय घेणार? ते शेतकरी माणसं. आता बागाची वाडीचे एक शेतकरी तो 100% भूमी नव्हतं, 100%. कोण होते? बापू असे खूप शेतकरी त्यांची 100% जमीन जाते. म्हणजे त्यांना फक्त त्यांची जिथून मला राहण्यासाठी बांधलेले आहे तेवढे शिल्लक जाते. 100% भूमी नाही करू शकत. शेतकरी प्रकल्पग्रस्त झाला, पुन्हा नव्याने त्याला प्रकल्पग्रस्त करता येईल. हा शास्त्राची आहे. आता हे जायकवाडी धरणामध्ये धरणग्रस्त आणि 100% बाधित होईल. असो कुठला शेतकरी असला आपण जोरात बोला जरा, सगळ्याला ऐकू आलं पाहिजे. ऑप्शन दिले होते पूर्णपणे. जे ऑप्शन फायनल केलं तो डिपार्टमेंटकडनं आम्ही होते. माईक चालू करा ना. माईक समोर घ्या, माईक समोर घ्या. आवाज नाही येते. माईक सर, जेव्हा आपण अलाइनमेंट करतो ना तेव्हा आपण गट नंबर आणि ते चेक नाही करत. सुरुवातीला आपण इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तयार करतो आणि त्याच्यानंतर सर्वे करता 2-3 प्रकारचे करता. जे आपल्या कमी खर्चात आला प्लस इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू अलाइनमेंट करून शास्त्र पडून कमी खर्च अलाइनमेंट गव्हर्नमेंट अप्रूव्ह हे मान्य आहे. पण आपण ते करत असताना नंतर आपल्या गट नंबरचा विषय येतो. मग ते शेतकरी किती बाधित होऊन राहिले, त्या शेतकऱ्याचं किती नुकसान होऊन राहिले हे तर तपासावं लागेल आपल्याला. आता बापू आपलं अलाइनमेंट तर म्हणजे प्राथमिक तर फायनल आहे. आता आपलं एक सेक्शन 3 पब्लिश झालं, तर सेक्शन 15 पब्लिश होते. त्यावेळेस प्रांत साहेबांकडे आपण तक्रार द्यायची किंवा तुमची टेंडर प्रोसेस चालू करून राहिली. तुम्ही ऑलरेडी ब्लॉक केले, तुम्ही शेतकऱ्याला काय भाव देणार, फळबागेचं कसं देणार, विहिरीचं काय देणार, हे अजून तुम्ही एक्सपोज केलंच नाही ना. रेव्हेन्यू देतात नाही. कारवाई करते हे मान्य मला. पण आज पूर्ण कार्य यंत्रणा आलेली PWD. आपली भूसंपादनाचे पैसे कोण देणार आहे? PWD यंत्रणा. रोड कोण करणार? PWD. जर ॲक्विजिशनला वेगळे पैसे असतील तर आम्ही वेगळ्या डिपार्टमेंटला बोलवतो. PWD दिलं ना. ॲक्विजिशन यंत्रणा फक्त महसुली, पण त्याच्यात संपादन करणं, त्याला पैसे देणं, याच्या मोबदला सार्वजनिक बांधकाम यांनी तरतूद केली संपादनासाठी. मग आपण काय करणार? कलेक्टर ऑफिसवाले संपादन करणार, त्यांना पैसे ऍक्वर करणार. पण त्यात आज शेतकऱ्याचं किती नुकसान होतं? आज शेतकऱ्याला 100% भूमीमध्ये नांदेडवाजून झालं सांगितलं. आता आमच्याकडे खरेदी करत आज तिथं मार्केट रेट आहे 1.5 कोटी 2 कोटी. तुम्ही काय भावानं खरेदी करणार हे क्लिअर नाही केलं. तुम्ही म्हणजे आपण जे म्हणतो चावडी वाचक किंवा तिथल्या शेतकऱ्याच्या बैठका अशी काही कारवाई झाली का? काही नाही. तुम्ही जे म्हणता हे कधी भूसंपादन झालं तर एक सोशल इम्पॅक्ट असेसमेंट विकासाला विरोध आहे. फक्त शेतकऱ्याला अन्याय होतं का म्हणे किंवा मावतात पार्टी, कारण की त्या ठिकाणी आता जमिनी राहिल्या थोड्या. जर या रस्त्यात जर शेतकऱ्याची जमीन गेल्या त्यांना भाग त्या ठिकाणी 2 कोटी मिळते आणि आपण जर 50 लाख रुपये किंवा 25 लाख रुपये देत असेल तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळं माझी या मिटिंगच्या अनुषंगाने स्पष्ट सूचना आहे, जोपर्यंत शेतकऱ्याचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही याची निविदा काढण्यात येऊ नये. जोपर्यंत
कुठल्या शेतकऱ्याला विश्वास नाही घेते. आज आपल्याकडे DMSC गट पुण्याच्या अगोदर शेतकऱ्याच्या बैठका झाल्या. हा प्रकल्प आपल्याकडे येतोय, शेतकऱ्याशी संवाद साधला आणि आपण ते म्हणतो वाटाघाटी त्या पद्धतीने आपलं ठरलेलं आहे. तर आता यांचा रस्ता होत असताना आपल्यासोबत डिस्कस शेतकऱ्यासोबत केलंच नाही. डायरेक्ट अलाइनमेंट फायनल केली आणि डायरेक्ट गट ब्लॉक केली. PWD इंजिनियर भगत साहेब आपल्या करमाडला जवळपास 80 एकर गायला होतं. आता गायला म्हणून घेतलं असतं तर आपला फायदा झाला असता. पुढे शासनाची बजेट झाली असती तर आपण जर सरकारचा अलाइनमेंट पुन्हा चेंज केली. आणि या मिटिंगच्या अनुषंगाने या ठिकाणी सारे शेतकऱ्याला दिले. अगोदर शेतकऱ्याच्या कोणाच्या किती जमीन चालल्या यांच्यासोबत बैठका होणं गरजेचे. आपला रस्त्याला विरोध नाही, रस्ता झाला पाहिजे, विकास काम झाले पाहिजे या मताचे आम्ही. आजच्या ठिकाणी दिल्ली मुंबई कॉरिडॉर आले, ही कनेक्टिव्हिटी झाली, त्याचा फायदा त्या ठिकाणी निश्चित होणार. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला देखील अन्याय होता कामा नये. पण ह्या अलाइनमेंटमध्ये बहुतांश 70 ते 80% शेतकऱ्याला अन्याय झालेला आम्हाला दिसून येते. तर आपण जी केंद्र करण्याची गडबड करतोय आजच्या बैठकीच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचं समाधान होत नाही तोपर्यंत आपण केंद्र करण्याचा कॉल करू नये. कारण काय आज या ठिकाणी आमच्याकडे बरेचसे खरेदी करते 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी ना त्या ठिकाणी खरेदी करत झाली. तुम्ही आता आम्हाला भूसंपादनचा मावेला किती देणार? शेवटी महसूलवाले संपादन करणार त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे, हे मला मान्य आहे. पण भूसंपादनचे पैसे देणारी यंत्रणा ही आपली PWD. म्हणून मी मीटिंग PWDलाच लावली. कारण की याचं संपादन आपण करणार, कारवाई आपण नाही, आपण फक्त पैसे देणार. पण हे पैसे आम्हाला मान्य आहे की नाही मान्य, आमच्या शेतकऱ्याला विश्वासात घ्यायला पाहिजे ना. तर तसा पूर्ण प्रकार झाला नाही. तेव्हा आपण केंद्र निविदा थांबावी. जे जे गावकरी असतील, म्हणजे उदाहरणार्थ नांदलगाव असेल, बागाचीवाडी असेल, शेकटा असेल, करमड असेल, लाडगाव असेल, एकोडपातूर असेल, आपण गावगाव बसून तिथल्या संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. हा रेट तुम्हाला मान्य आहे का? तिथे खरेदी खत काढली पाहिजे. आपण डायरेक्ट गट ब्लॉक केले. हा, गट ब्लॉक करून नाही चालणार ना. जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर शेवटी शेतकरी आज बिडकीन DMSC मध्ये संपादन झालं, जायकवाडी धरणात संपादन झालेले, म्हणजे आमच्याकडे बहुतांश प्रकल्पग्रस्त लोक आहे. आणि याच्यात जरी पुन्हा शेतकरी प्रकल्पग्रस्त होत असताना त्याचं नुकसान होत असेल तर याच्यात कारण हे बघा, तुम्ही PWD आणि महसूल यांनी संयुक्त प्रत्येक गावात व्हिजिट केली पाहिजे. किती शेतकरी जाते. आता एखादा शेतकरी जर 100% प्रकल्पग्रस्त होत असेल तर असं झालं नाही ना. ऑलरेडी काही जण जायकवाडीमध्ये प्रकल्पग्रस्त आहे, ते इकडे जमिनी घेतल्या, पुन्हा प्रकल्पग्रस्त होणार पण ते स्थलांतर करायचं कुठं. तर आपण आजच्या बैठकीच्या अनुषंगाने वरिष्ठांना देखील कळवावे, प्रोसिडिंगला तसं नमूद करा. जोपर्यंत शेतकऱ्याचं समाधान होत नाही, शेतकरी संमती देत नाही, तोपर्यंत त्याची निवेदन कॉल करण्यात येऊ नये. आपण बैठक लावली, आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे का नाही लावली? कारण की आपल्याला मोबदला देणारी यंत्रणा कोणती आहे? PWD. रस्ता करणारी यंत्रणा कोणती? PWD. फक्त संपादनाची कारवाई ही महसूल करणार. ते सुद्धा आज सांगू नाही शकत काय देऊ लागले. त्यांना सांगा ना आज काय देऊ लागले म्हणून. नाही, आता काहीतरी सांगा ना. नाही सगळ्या प्रोसेस बापू, याच्यानंतरच्या ज्या मीटिंग झाल्या ना, तुमच्या नेतृत्वात फक्त शेतकऱ्याच्याच झालं पाहिजे. शेतकरी कमी आणि दलाल लोक जास्त आहे. तुमच्या नेतृत्वात फक्त शेतकरी. शेतकरी तेच पाहिजे, दलाल पाहिजेच नाही. पहिले अलॉटमेंट नुसार आहे ना बापू, पहिल्या अलॉटमेंट नुसार आहे ना दोन्ही शेतकरी सारखेच होते. आता ह्या अलॉटमेंट नुसार आहे का
ते पुन्हा आमचं माझं 7 एकर 4 एकर चाललं त्याने चक्कर राहिले बापू माझं कवडवा शिवार बापू तुम्ही बघितलं असेल पूर्ण वन साईड चाललेली कवडवा शिवारामध्ये महसूल आणि PWD त्याच्यात ते गाव गेले पाहिजे शेतकऱ्याची संमती आल्याशिवाय टेंडर पाडले गेले पाहिजे आता तोपर्यंत शेतकरी समाधान होत नाही. कवडगाव मध्ये ना आपण बिलकुल सारखंच आहे बापू त्या टायमात कवडगावच्या अर्धे शेतकरी जात होते आणि मी धुपखेडचा आहे तर त्यांनी पूर्ण क्षेत्र माझं धुपखेडमधून टाकलं त्यांनी माहिती का पहिले अलॉटमेंट बरोबर बांधून उरून होते अर्धी तिकडून अर्धी तिकडून आज दिवस पूर्ण अलॉटमेंट माझ्याकडे टाकून दिली म्हणजे एका महिन्यात अलॉटमेंट चेंज करून टाकली त्यांनी हे चुकीचं आहे ना आणि ते बी पूर्ण अलॉटमेंट चेंजाची गोष्ट वेगळी आहे ना मग बिलकुल पहिले allotment होतं. बापू ते एकदम योग्य होते. नाही, पाटील पण चुकीचं झालं ना. याच्यामध्ये येलो झोनचा मोबदला तर कसं त्याचं काही सांगितलं नाही ना आणि ग्रीन फिल्मा येलो याच्यात मोठे पगड्या, जे मोठे लोक आहेत त्यांची हिशोबाने अलॉटमेंट चेंज झाली माहितीये का Yellow मधून त्या का लोकांनी टाकताय? जमिनी घेऊन ठेवा. नाही बोट मॅटर त्याचं कसं आहे 12 मीटरचा तुमचा रोड आहे त्याच्यानंतरची जमीन तुम्हाला अक्वायर करायची त्याला रिस्ट्रिक्शन नाही आहे काहीच कंटेम माझाच आहे ॲडव्होकेट पाहुणे पाटील ते मोजलंच नाही 30 मीटरचा रोड आहे तो यांनी 12 मीटरचाच केलेलं आहे फक्त तो वाद आहे मला सांगा, आपण त्या रस्त्याचं वायडिंग केलं ऑलरेडी रस्ता आहे ना 10 वर्षाच्या प्रॉपर्टीचं रेट जास्त आहे त्याला शासनाला एक 5-6 एक्झिस्टिंग अलाइनमेंटला आता तुम्ही कसे म्हणले त्याचं व्हॅल्युएशन आज आमच्याकडे रजिस्टर भेटला तुम्ही गेले ना रजिस्टर दाखला काढला करायला पाहिजे आज भालगावला 3.5 कोटी रुपये एकरच्या खाली जमीन मिळत नाही आणि आपण भालगावच्या ज्या गावात जाणारा रोड आहे त्या रोडला 1.5 आणि 3 जमीन बरोबर कमी पैसे फाट्यात 2 कोटी बापूला सांगा आणि रोडसाठी 4 कोटी बापू साहेब ते रोड आहे ना तो रोड हा रस्ता आज पूर्ण तुमच्या जालन्याची स्टील किंवा त्याच रोड आहे तुम्हाला सांगू का त्या रस्त्याने जर वाइंडिंग केलं ना तर आपली ही नवीन ट्रेशाला पहिला प्रस्ताव हाच होता आणि मी देश उद्योग मंत्री आले होते शेतकरी होते शेतकरी होते सोलापूर धुळेपासून DMIC-ने फ्रेश कनेक्टिव्हिटी दिली ती दिली म्हणजे संभाजीनगर पैठण रोडची ट्रॅफिक कमी होऊन जाते म्हणजे एक आपल्याला पर्याय रस्ता दिला इकडची हिरवी वाहतूक इकडे येऊन जाईल म्हणजे कंपनीवाल्याला पेशंट पेशंट होऊन जातो ना आता आपण ती एक वाइंडिंग करण्याच्या बाबतीत त्याच्यातून निर्णय घेतला पाहिजे आजच्या बैठकीच्या अनुषंगाने शास्त्रपत्र वगैरे तुम्हाला मी आज जे खरेदी खत झाली त्याच्या नकला काढा सांगितलं तुम्हाला लेखी आजच्या मीटिंगमध्ये प्रोसिजरवरती नमूद करून टाका काय रेट खरेदी झाली मला सांगितलं हे पूर्ण खरेदी दिली असेल आणि आपण जर 50 लाखाचं ॲप्लिकेशन करणार असं शक्यच नाही मला सांगा आपण शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे या दृष्टीमधून सरकार काम करते आणि आपण शेतकऱ्याच्या ठिकाणी आले रस्ता शेतकऱ्याचा कोणाचा विरोध नाही रस्ता झाला नाही पाहिजे काही नाही पण ते शेतकरी म्हणणं काय एक लग्न कोणाची जमीन नाही गेली पाहिजे आज आपण तहसीलदारी रस्त्याची मागणी केली रस्ता नसेल तहसीलदार येऊन त्यांना राईट्स म्हणजे बांधर उभारला ते याचा 7 फूट घेते याचे 7 फूट घेते रस्ता शिवमोजणी म्हणते एक शेतकऱ्याची पूर्ण झाली दुसरा शेतकरी रोडवरती राहिला बरोबर आहे खरं आहे.
जमीन देऊन याचं नुकसान आणि जमीन नाही देऊन त्याचे टिबल भाव. टिबल हा, बरोबर आहे. सर्वे केलाच कसं नुसते दोन आजच्या बैठकीच्या अनुषंगाने तुम्ही प्रोसिजर नमूद करा. बुकिंग राजा नाही बापू, पण तिथं सगळे आमचे जे आम्ही मुख्य प्रवाह देणार आहे आम्ही बापू या रस्त्यामुळं बापू मी एकूण पाचूचा आहे काय होईल सुंदरवलेलं आहे, एवढं जवळ असून पण ह्या रोडचा फायदा काय शेतकऱ्यांना? बापू जुना रोड ऐवजी हा फील्ड चांगला आहे, तर याला भाव मिळाला पाहिजे. आपल्याला तिथे गायडन्स तसं कारण की आपला पूर्वीचा सर्वे आहे ना हा एकदम बेस्ट होता. हा एकूण पाचून भागगाव जाणार होता आणि तो सर्वे तुम्ही प्रॉपर केला होता. हो म्हणजे मी त्या सर्वेचं तुमचं स्वागत केले. पण तुम्ही जे नंतर सर्वे केला ह्या सर्वेमध्ये शेतकऱ्यांना अन्याय होत आहे तेवढं मी स्पष्ट सांगतो. कारण की तुम्ही काय म्हणाला खरं खरं बापू. ठीक आहे उद्यामध्ये एक सर्व शेतकरी त्याची 5 एकर असेल 2 एकर गेली आम्ही ऐकली पण direct 5 एकर झाली ना. मला सांगा आज तुम्ही भाव देणार जमीन मिळणार सुद्धा नाही. खरं बरोबर. एक एकर जमीन सुद्धा होणार नाही त्या भावाला. मला तुम्हाला माझा आला पुढे यवतमाळला तिकडे पाणी नाही फुलगा येत नाही. आणि पेराचं कशावर सगळं खडं काय झालं बापू इकडं? पेराचं कशावर? विषय काढला होता 12 मीटरचा. हे आज न उद्या त्यांना भूसंपादन करावंच लागणार आहे. कारण की कलेक्टरचा स्वतः रिपोर्ट आहे की 30 मीटर जागा यांच्या ताब्यात आहे. नाही आजच्या पेटीमध्ये हे आल्यामुळे तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा, शेतकऱ्याशी संवाद करा. जोपर्यंत आमचा शेतकरी संवाद देत नाही तोपर्यंत तुम्ही केंद्र कॉल करून आमचा शेतकरी संवाद विश्वास रस्त्याला आमचा विरोध नाही, विकास कामाला विरोध नाही, पण आमच्या शेतकऱ्याचं समाधान झालं पाहिजे. आणि तिथे जे आज मार्केट रेटनं खरेदी झालेली आहे रजिस्ट्री ऑफिसचा प्रशासकीय बरोबर बस एवढंच आपण बरोबर. रजिस्ट्री करतो म्हणजे काय ती किराणा दुकान आहे का एवढं ऑन पेपर आहे ना टॅक्स भरले ना आपण. हा खरं आहे, खरं आहे. जे व्हॅल्युएशन दलाल खरेदी करत होतो तेवढं आपण टॅक्स भरायला लागतो. त्यामुळं शेतकरी खरेदी करत प्रत्येक गावातले ते व्हेरीफाय करून घ्या. आणि सर्वे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पण नाहीये कारण स्मार्टफोन काय प्रत्येकाजवळ नाही. त्यात 100% शेतकरी बाधित होतो का हे verify करा. जर आपण 10 फूट इकडे असेल, एक शेतकरी चलला असेल, दोन्ही शेतकरी समान घ्या ना. हा बरोबर आहे बापू, बरोबर आहे बरोबर. बापू आज या ठिकाणी आपल्या पैठण तालुक्याचे लोकनेते युवा आमदार गणपतबापू भोंगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या शेतकऱ्यांची बैठक लावलेली आहे. बैठकीच्या निमित्ताने आपले शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते सगळ्यांनी एक एक प्रश्न सांगितला. पण तो जो काय आपला प्रश्न आहे तो सगळा बापू साहेबांनी पहिल्या 5 मिनिटातच या अधिकाऱ्यांसमोर सगळ्यांसमोर मांडलेला आहे. किंवा आपले काय असं काही आज एखादा प्रश्न आहे की जो राहिलेला नाही. जे आपले प्रश्न होते बापू साहेबांनी ते मांडले. राहिला विषय दुसरा की कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी या ठिकाणी बापू साहेबांची हमी आहे. त्यामुळे कोणीही याची चिंता करू नये. बापू साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण पुन्हाही अशा बैठकी लावणार आहेत. आपण स्पष्ट सूचना दिली जोपर्यंत शेतकऱ्याची संमती समाधान होत नाही, स्वतः व्हेरीफाय होत नाही, किती बाजू होते तोपर्यंत केंद्र कॉल करण्यात येते. वायर सोडणार हा शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही ही चांगली जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आपल्या रस्त्या संदर्भातले शेतकरी उपस्थित राहिले त्याबद्दल